नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। लहान मुलं आपल्या कल्पना विश्वात अशा काही गोष्टी बनवून सांगतात की त्या ऐकल्यानंतर अरे बाप रे, काय काय विचार करत असतील ही एवढीशी मुलं असं वाटतं। आज ज्याला आपण भेटणार आहोत ना, तोही असाच आहे, आपल्या कल्पना विश्वात रमणारा। त्याचं नाव आहे मेधांश। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा। हाय, ओय शवण मस्त। तुझे फ्रेंड्स कोण कोण आहेत? वेदांत, विघ्ने, राक्षू, वेदू, आदित्य, मी। थँक गॉड, आता सगळे पूर्ण झाले। अच्छा आई, तुम्ही चोर पोलीस मध्ये चोर पोलीस कसं खेळता? काय कसं खेळायचं असतं चोर पोलीस? काय करायचं असतं त्याच्यामध्ये? धावायचं असतं। पण मग चोर किती? सगळे चोर आणि एक पोलीस, का एक चोर आणि सगळे पोलीस? कसं असतं? खूप पोलीस, खूप असतात पोलीस, एक चोर। एक चोर आणि खूप पोलीस, आणि मग ते एका चोराला पकडतात आणि मग मारतात, जेलमध्ये टाकतात। जेलमध्ये टाकतात आणि मग काय करतात? ही तर मारतात। कुठे मारतात? ही ते तुला कोणी सांगितलं? तुला काय माहिती इकडे मारतात तर तिकडे मारतात? इकडे 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 इकडे। का पण मारतात कशाला? मारतात, चल मारतात। अरे काही, तू बघितलंयस? हा, कुठे बघितलंयस? जेव्हा मी या गोवाला जात होतो एकदम उद्या, गोवाला जात होता तेव्हा तू चोर पोलीस बघितलं हा. आणि जेल मध्ये चोरांना कसं मारतात ते बघितलं? कसं काय? कारण की मी हा. होतो प्लेन मध्ये, एरोप्लेन मध्ये। मग तू एरोप्लेन मधून खिडकीतून खाली जेल मध्ये वाकून बघितलं? मग प्लेनच्या आतमधून जेल मधलं दिसलं तुला? हा। वा, ह्याला दिव्य दृष्टी आहे, ह्याला आतलं सगळं दिसतं। बाबा, मेधांश बाबा की जय हो। मेधांश बाबा की जय हो। वेदांश बाबा खुश झाले। तुला मूवी बघायला आवडतात आणि फिरायला जायला आवडतं? आणि गोव्यामध्ये काय खाल्लंस तू? आईस्क्रीम, चॉकलेट हा, आणि ना कुल्फी। वा, आणि आहे ना कुल्फी सॉलिड होती। तू गोव्याला गेला होतास तेव्हा तू काय बघितलंस तिकडे पाण्यामध्ये? शार्क। पकडलास तू? हा, मग त्या शार्कनी तुला खाल्लं नाही? मग तू काय केलं शार्कला भेटल्यावर? काय बोलला शार्क तुला? शार्क नाही, मग एक यांना पंच मारली तिला, पंच मारली तिला, पंच मारली तिला। कोणाला? शार्कला, अजून कोणाला? तू मारलीस? आईला, गोव्याला गेला पाण्यामध्ये शार्क आला आणि याने एक पंच मारला सॉलिड यार। लात, लात पण। अरे बापरे, लाथ मारलीस आणि मग तो रडायला लागला? काय बोलला तू? हे बघा, त्याच्या मम्मीकडे जाऊन तू बोलला, हा, हे काय बघ, हे बोलला? बघा, दंगेने मला मारलं असं। ओ, असं बोलला तो? बापरे, मग त्याची मम्मी आली का? काय रे, तू आम्हाला, माझ्या मुलाला का मारलं? मग तू काय बोललास? हात, आणि मग ना मी यांना तिला पण मारलं। शार्कच्या आईला पण मारलंस तू? आणि मग ती काय बोलली तिला मारल्यावर? त्यावाला शार्कच्या ना पप्पाला नाव सांगितलं, मग ते आले, पंच मारला, लाथ मारली। कोणाला? शार्कच्या पप्पाला, अजून कोणाला? अरे देवा, शार्क आला, शार्कला मारलं, शार्कची मम्मी आली, त्याला मारलं, शार्कचा पप्पा आला, मग पप्पा काय बोलला? मारलं त्यांची एक फाईट, हा मग तिथून तर नाही लाथ मारली, हा, मग पंच पण मारली तिथून। तू मारलंस? मग ते काय बोलले तुला? माहित नाही, ते नाही माहिती तुला? हश, थँक गॉड त्याच्या आजोबांना आणि आजीला सोडलंस तू। थँक्यू सो मच, त्यांना मारलं नाही शार्कच्या आजी आजोबांना वगैरे। सगळ्या शार्कनी सांभाळून राहा, कारण आमच्याकडे शार्क किलर आलाय।
तू कुठच्या प्राण्याला हात लावलायस? कोणाला? लायन वर मी बसलो. तू लायनवर बसलास? हा लायनवर बसला असं ह्याचं म्हणणं आहे. आणि मग काय झालं? राजा बनलो मम्मी. तू राजा बनलास लायनवर बसून. आणि हे सगळं कुठे झालं? खाली नाक्यावर? नाही, लायन कुठे आला होता? जंगल मध्ये. मग तू गेला होतास जंगलमध्ये? मग जंगलमध्ये गेल्यावर काय झालं? लवकर बोल. बघ आम्ही ना जंगल मध्ये गेलो. आधी मला टायगरला पकडलं, मारलं, लायनला मारलं आणि ह्याला मारलं, 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 एकदमला मारलं. हाश, तू सगळ्या ॲनिमलला मारून टाकलंस? हो. हा. अरे बाप रे, कसला शिकारी आहेस रे तू. एक नंबरचा हंटर आहेस. शार्कच्या आजोबाला काय केलंस तू? काय नाही. का सोडून दिलंस? आणि शार्कला? नाही सोडून दिलं. आणि आईला शार्कच्या? नाही सोडून दिलं. शार्कच्या बाबाला? नाही सोडून दिलं. हे बघ, शार्कचे आजोबा आले. शार्क. मी शार्कचा आजोबा बोलतोय. आता काय होणार? तू सगळं खोटं सांगितलंस ना? हो. हा. शार्कला मारलंस? हा. त्याच्या आईला पण मारलं? नाही. लाथा बुक्क्यांनी मारलं? नाही. काय नाही? मी शार्कचा आजोबा आहे, मला माहिती आहे सगळं. तू गोव्याला गेला होतास? हा. प्लेनने गेला होतास? हा. खोटं बोललास तर मी तुला घेऊन जाणार. नाही मारलं, कोणाला ना मारलं. आणि गोव्याला गेला होतास? नाही गेला होतास? पण तू तर मला बोललास गेला होतास. नाही गेलो होतो. आणि प्लेन मध्ये बसला होतास? आणि शार्कला मारलं होतास? ना मारलं. मग तू मला असं का सांगितलंस? खोटं सांगितलं. का? असं. नमस्कार. अरे काय धमाल स्टोरीज बनवतो हा. काय काय सांगितलं त्यांनी मला, फार मजा आली. तुम्हाला सुद्धा अशा काही इमॅजिनरी स्टोरीज ऐकायला मिळतात का? हो रोज. काय बोलतो? काहीतरी सांगतच असतो की आज मी हे केलं, मी इकडे गेलेलो, आमच्या स्कूलमध्ये असं असं झालं. मी स्कूलमध्ये टीचर मला विचारलं होतं क्वेश्चन, पण त्याचं मी आन्सरच नाही दिलं. मग टीचर मला ओरडली. हे असं काही पण सांगत असतं. आणि कुठे काही केलेलं नसेल तरी पण खोटं सांगत असतो की मी हे केलं, मी ते केलं. झोपताना पण त्याच्या अशाच काही गमती जमती चालू असतात. म्हणजे काही जंगलची स्टोरी सांगेन, ते असं झालं तसं झालं, ते चालूच असतं. जसं मगाशी गोव्याचा त्याने किस्सा सांगितला. अजून गोव्याला आम्ही गेलेलो नाही आहेत, पण त्याने खूप चांगलं पद्धतीने चित्र त्याने रेखाटून सांगितले. म्हणजे आता त्यांनी इंडिकेशन दिलं की तुम्हाला गोव्याला जायला लागणार आहे आता. आई, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल, त्याच्या मित्रमैत्रिणींबद्दल, किंवा त्याचे काही गमती जमती असतीलच? हो, खूप मस्ती करतो. प्लस आम्ही माझे दीर आहेत ना, त्यांच्या मुलाचा बड्डे होता, तेव्हा आम्ही सगळेजण गेलो होतो. संजय जाधव आहेत, त्यांना इन्व्हाइट केलं होतं बड्डेला. मग तेव्हा त्यांच्यासमोर ह्यांनी डायलॉग बोलून दाखवलं. त्यांचा मूवीचा डायलॉग, गुरु पिक्चरचा त्यांनी डायलॉग बोलून दाखवला होता. हो, तू असं केलं? दाखव, कुठचा डायलॉग होता? हा, तुला कुठलं कार्टून आवडतं? लिटिल सिंघम. त्याच्यासारखं करून दाखव ना. लिटिल सिंघम सारखं करून दाखव ना. सिंघम. नाईस. पण तो जितका गमती जमती करतो तितकाच तो लाघवी असणार आहे. मला वाटतं प्रेमळ असणार आहे खूप. हो. त्याला सगळे, म्हणजे आमची फॅमिली जेवढी मोठी आहेत ना, सगळेजण त्याला अवेलेबल लागतात. म्हणजे घरी कोणी नसलं ना, मग विचारणार. स्कूलमधून आल्याच्यानंतर कोण दिसलं नाही घरातले, तर मग आजी कुठे गेली, बाबा कुठे गेले, आत्या कुठे गेली, घरामध्ये कोणच नाही आहे. मग त्याला सगळे असे घरामध्ये अवेलेबल लागतात. म्हणजे कोणतरी मग कंटाळतो की घरामध्ये कोण नाही आहे म्हणून. त्याला एकदा सांगितलं की हे आपले रिलेटिव्ह आहे, एकदा सांगितलं की ते नंतर 6 महिन्यांनी जरी आले ना, तरी तो सांगणार की हा हे ते काका आहेत ना, आणि त्यांचं नाव पण सांगतो बरोबर तो. किती छान. आणि तो लगेच म्हणजे कधी आठवण पण आले ना, अरे ते काका आपल्याकडे आलेले, मग ते कधी येणार आहेत, त्यांना फोन लाव, मग मला त्यांच्याशी बोलायचं आहे, असं त्याचं चालू असतं. बाबा तुम्ही सांगा. जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा जो त्याचा आवाज आला रडण्याचा,
तेव्हा आम्हाला इमिजिएट डॉक्टरने आतमध्ये बोलवलं होतं. म्हणजे किस्सा असं झाला होता की त्याला श्वास घ्यायला येत नव्हता, जन्मात त्याला श्वास घेता येत नव्हता. त्याच्या तोंडातून असा म्हणजे फेस येत होता. तेव्हा मग आम्हाला डॉक्टरने अचानक सांगितलं की ह्याला इथून म्हणजे NICUमध्ये टाकायला लागेल. मग आम्ही त्याला पावसाचे दिवस होते, पाऊस चालू होता बाहेर, आणि आम्ही तसंच त्याला एका फडक्यामध्ये गुंडाळून आम्ही त्याला तसंच उचलून रिक्षामधून, तेव्हा माझे मेहुणे वगैरे माझ्यासोबत होते, तेव्हा आम्ही तसंच त्याला रिक्षातून घेऊन मग त्या डॉक्टरकडे तसंच घेऊन गेलो. 15 दिवस तो तिथे ॲडमिट होता. त्याच्यानंतर पण त्याला आम्ही जेव्हा घरी घेऊन आलो, म्हणजे लगेच जन्मता लगेच जन्मतात जसा त्याचा आवाज जसा आला आम्हाला बाहेर ऐकायला, तसंच आम्हाला डॉक्टरने आतमध्ये बोलवलं. ह्यांनी बघितलं पण नव्हतं तेव्हा? नाही, मला बघितलं दाखवलंच सुद्धा नाही. नव्हतं. मला फक्त, मी तेव्हा बेशुद्धच होती, फक्त मला दाखवलं की हे तुझं बाळ आहे. पण हे पण नाही सांगितलं की मुलगा झाला. मी त्यांना विचारत पण होती की मुलगा की मुलगी, तर त्यांनी काही रिप्लाय नाही दिला. फक्त बोले की हे तुला बाळ झालं, आणि लगेच ह्या लोकांना, आणि नंतर मग 15 दिवसानंतर आम्हाला म्हणजे परत मेधांश घरी आला, आणि त्याच्यानंतर परत त्याला ना थोडंफार इन्फेक्शन झालं. मग त्याच्यानंतर परत त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. परत तो 15 दिवस म्हणजे महिनाभर तो माझ्यापासून दूरच होता. खूप स्पेशल असतं ना, म्हणजे तेव्हा ते अगदी बाळ जन्माला येणं, आणि तेव्हा मी It's a proud खूप म्हणजे टेन्शनमध्ये पण होतो भरपूर, की आत्ताच आला घरी, 1 दिवस 2 दिवस नाही झाले की लगेच परत त्याला त्रास व्हायला लागला. पण मग आता सगळं बरं हा, आहे? आता सगळं आता बरं आहे. काही आता काही प्रॉब्लेम नाही. हा मोठा होऊन काय होईल असं तुम्हाला वाटतं, की त्यांनी काहीतरी बनावं अशी तुमची काही अपेक्षा आहे का त्याच्याकडे? मोठा होऊन त्याने इंजिनियर व्हावं. अरे वा, कारण त्याच्या ऍक्टिव्हिटीज तशा असतात, काही कशावरून असं थोडं वाटतं? क्रिएटिव्ह काहीतरी करत असतो घरी. सोल्जर. हो, त्याला सोल्जर व्हायचं, इंजिनियर नाही. बरं, सोल्जर करू तुला. कॉन्सन्ट्रेशन कसं आहे ह्याचं? कॉन्सन्ट्रेशन त्याचं चांगलं आहे अभ्यासावरती, फक्त घरी आल्यानंतर तो करत नाही. त्याचा फोर्स करून त्याचा अभ्यास घ्यावा लागतो. पण असं टीचरला स्कूलमध्ये त्याचा फीडबॅक विचारला ना, तर टीचर सांगतात की अभ्यास इथे तो कम्प्लीट व्यवस्थित करतो, मस्ती तेवढीच करतो, अभ्यास त्याचा कम्प्लीट असतो पूर्ण. त्याच्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशनचं असं म्हणजे एवढा प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे नाहीये. आपल्याला असं वाटतं की आपलं मूल हा. फारच हायपर ऍक्टिव्ह आहे, पण जेव्हा जिथे अभ्यास करायचा तिकडे तिथे तो नाही बसत. मग असं वाटतं की हा अभ्यास करतोय की नाही, म्हणून स्कूलमध्ये कधी विचारलं टीचरला की हा अभ्यास करतो की नाही, कारण की घरी कधी बसवलं तर बसत नाही, बोलतोय मी नाही करणार अभ्यास. मग असं टेन्शन येतं की अरे अभ्यास करतोय की नाही, ह्याला काही येतंय की नाही. पण टीचरला विचारल्याच्या तर टीचर बोलते नाही, तो प्रॉपर करतो, पोएम वगैरे सगळे प्रॉपर बोलतो तो. अहो, आपल्या मेधांची पॉप्युलॅरिटी बघा जरा, केवढी सगळेजण आलेत. म्हणजे घरातले तर आलेच आहेत, आणि मित्रमंडळी सुद्धा आलेत. ह्याचा परिवार खूप मोठा आहे. त्यामुळे आता बघूया हा कोणाकोणाची पोल खोलणार आहे ते, का हेच सगळेजण ह्याची पोल खोल करणार आहेत. आपलं पुढचं माध्यम आहे पोल खोल. नमस्कार. हाय. तर आता मी ह्याच्याविषयी म्हणजे तुमच्याविषयी आणि आईबाबांविषयी काही ह्याला प्रश्न विचारणार आहे, आणि बघूया हा काय काय उत्तरं देतोय ते. देणार? येस, ऑसम. तुझे आई बाबा, मम्मी पप्पा तुला सोडून बाहेर फिरायला जातात का? नक्की? तू झोपल्यावर? त्याचे पप्पा जातात. मम्मी पप्पा डान्स करतात का? नाही करतात? गरबामध्ये करताना कसे करतात माहिती का तुला? हीच फक्त करते. तुझ्या मम्मी पप्पांच्या हातामध्ये सारखा सारखा मोबाईल असतो का? मम्मी पप्पा एकमेकांची खोटं बोलतात का? नाही. तू मम्मी पप्पांची खोटं बोलतोस का? तुला आईनी बनवलेलं जेवण आवडतं का हॉटेल मधलं जेवण आवडतं? हॉटेल. अच्छा, घरी कोण कोणाला ओरडतं? मम्मी पप्पांना ओरडते का पप्पा मम्मीला ओरडतात? आणि ते कसे हाक मारतात आईला? बाई मम्मी. असं बोलतात. ओके. अच्छा, मला सांग, तुला तर छान छान डायलॉग म्हणता येतात. गुरुचा डायलॉग येतो, बाहुबलीचा येतो, तर ह्या दोघांनी कुठला डायलॉग म्हटला पाहिजे असं तुला वाटतं? कोणता पण. नहीं, ये तो मुझे बेफिजूल बातें करने की आदत नहीं है. अच्छा, आई बाबांनी म्हणायचं, मी नाही. बाबा, डायलॉगची तुम्हाला फरमाईश झाली आहे.
इतना सन्नाटा क्यों है भाई? देखो मुझे बेफिजूल की बातें करने की आदत तो नहीं है. व्हेरी नाईस. अच्छा तू यांची पोल खोलली आहेस पण आता तुझे मित्र तुझी पोल खोल करणार आहे. तू बोलणार आहेस? सांग ना मला गंमत सांगा ना याची. माझी ऍक्टिंग आहे ना दुसऱ्या भाषेमध्ये करतो मी डान्स. हा तुझी ऍक्टिंग करतो दुसऱ्या भाषामध्ये. कशी? भाषामध्ये. करून दाखव ना, करून दाखव. कसं बघा? असं करतो. आणि अजून काय फ्रेंड्सना बोलायचंय? वेदांश नुसतं रडतो खाली गेल्यावर सायकल वरून पडल्यावर. हो. वरती येतो रडतो. तुला काय सांगायचं त्याच्याबद्दल बोल. मला हा त्याच्याबद्दल काय सांगता नाही ना रडतोस तू. तुला काय सांगायचं तू काय करतो? विघ्नेशाना मला ना रोज ना मला ना नक मारतो. इसके नक तो देखो कितने छोटे. इसकी नकल तर देखो. आज धमाल धमाल धमाल. एकदा जोरदार टाळ्या छोट्या दोस्तांसाठी. मस्त. आता आपण एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत आणि आई बाबा मेधांशला जिंकून देणार आहेत झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण एक रंगीबेरंगी आणि गमतीशीर गेम खेळणार आहोत. इथे काही रंगीत मणी, एक टूथपिक आणि 5 कंटेनर्स आहेत. तर वेगवेगळे रंग तुम्हाला ह्याच्यामध्ये टूथपिकच्या सहाय्याने टाकायचे आहेत. ओके. पण हे मणी तुम्हाला डाव्या हाताने टाकायचे आहेत. सो तुम्ही डायरेक्ट मण्याला हात लावू शकत नाही. टूथपिकच्या सहाय्याने तुम्ही हे करू शकता. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं आणि जास्तीत जास्त मणी तेवढ्या जास्त पॉईंट्स आणि स्कोअर. ठीक आहे. तुला काय वाटतं कोण जिंकेल आई की बाबा? ओ बाबाचा जास्त लाडका आहे का? हो ना. युअर टाइम स्टार्ट्स नाव. लक्षात ठेवा वेगवेगळ्या कंटेनरमध्ये वेगवेगळे रंग हवेत आणि निदान 5 मणी तरी कमीत कमी 5 मणी तुम्हाला ठेवायचे आहेत. आई जिंकलीये. येस. कसं वाटलं आई तुम्हाला? मजा आली. बाबा छान. पण आईने एक स्ट्रॅटेजी वापरली होती. जे अडकत होते ती पटकन पुढे करत होती आणि तुम्ही तिकडे स्ट्रगल करत होता. दुसरी ती टूथपिक पण घेतली तुम्ही. तिने चिटिंग पण केली आहे ना. काही नाही, तिने फिंगर्सने cheating पुशअप केली, केलेलं काही त्याला. नाहीये. आणि आईनी मेधांशला मिळवून दिली आहे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. अरे मेधांशने किती गमती जमती केल्या, किती हसवलं आम्हाला. आय एम शुअर तुमच्या घरातही असंच काही होत असेल. तर जर तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ID आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.